मित्रांनो, जुना बैलपोळा हिंद केसरी माळशिरसचं मैदान संपन्न होते आणि या मैदानामध्ये ज्या नंदीला जिद्दीचा नंदी म्हणून संबोधलं जातं असा मथुरने आज फायनलचा गुलाल घेतला आणि सोबत पाहला MM राणा यांचा राजा. समीर भाई नमस्ते. पुन्हा एकदा मोठं मैदान आणि नाराज नाही केलं मथुरने. नाराज त्यानं आम्हाला कधीच केलं नाही आणि 100% आम्हाला माहित होतं की गाडी चांगली पाहणार आणि गुलालाच पात्र होणार. एवढं मोठं मैदान बघताय तुम्ही, जवळजवळ 1040 गाड्या होत्या, बरोबर ना? 1040 गाड्यात गुलालाच पात्र होणं हे असं ही गोष्ट नाही, पण बैलांनी ते करून दाखवलं आणि दादासाठी आणि आमच्या सर्व टीमसाठी बैलांना जिद्दीनं पळून ते करून दाखवलं, निकाल घेतला सिमीला. पायरा कुणाच्याही लक्षात नव्हता शेवटपर्यंत, म्हणजे जोपर्यंत लाईव्ह लॉट्स येत होते तोपर्यंत कुणाला माहित नव्हतं की हा पायरा असेल. 100% कोणाला माहित पण नव्हतं, म्हणजे दुसऱ्या पायऱ्याची गेस करत माणसं. पण नानांचं दादाचं आधीच बोलणं झालेलं की माशिरच्या मैदानाला जे बैल पोळ्याचं हिंद केसरी मैदान असतं त्या मैदानात गाडी पळवूया, आणि दोघांनी पण म्हणजे त्याच फोनवर फोन करून लगेच होय झाला आणि गाडी पळाली, चांगली पळाली. आता प्रत्येक वेळी पायरा फुटत असतो, पण ह्यावेळी पायरा कळला नाही. टायमिंगला लास्ट दिवशी पायरा कळला नाही. बऱ्याच जणांना दुसराच पायरा माहित होता, पण ते युट्यूबवाले टाकत होते हा पायरा आहे तो पायरा आहे. मग ज्यावेळेस लाईव्ह लॉट निघाली ज्यावेळेस चिठ्ठी निघाली आपली 10व्या गटात, त्याच वेळेस आपलं नाव कळलं की बैला संग पायरा कोण आहे ते. आता 2 मैदानाचा बॅटला केलं, पण तिसऱ्या मैदानात त्यानं 100% कमबॅक केला बैलानं आणि दादासाठी सर्व आमच्या टीमसाठी केला. आणि बाकीच्या मैदानापेक्षा ही जी पारंपरिक जुनं हिंद केसरी बैलपोळा मैदान आहे त्या मैदानात गुलालात पात्र होणं आणि आमच्या कपाळानं गुलाल लावला, आम्ही खरंच म्हणजे मथुरचा आभार मानतो. समीर भाई सर्व चाहते इथं आहेत, दिवसभर इथं फोटो काढण्यासाठी मथुर सोबत धडपड चालली सर्व चाहत्यांची. त्या सर्व चाहत्यांची एकच इच्छा होती की आज राजानं मथुरनं गुलाल घ्यावा आणि सर्व चाहत्यांसाठीच बैल गुलालास पात्र झाला. त्यांचं पण आशीर्वाद आहेत बैलावर, ते पण एवढं जीवापाड प्रेम करतात. आम्ही जेवढं प्रेम करतो तेवढे चाहते पण प्रेम करतात. ते सगळं त्यांचं घरदार सोडून बैलाच्या मागे येतात, म्हणजे ते पण प्रेम करतात. त्यांच्यासाठी सर्वांसाठी बैल गुलास पात्र आज काय वेगळे पण जाणवलं या जोडीचं राजा आणि मथुर? नाही, गाडी कुठल्या जरी साईडला लागली असती गाडी पळाली असती आणि 100% राजा पण चांगलाच पळाला आज आणि दोन्ही पण बैल एकदम मस्त पैकी पळाली. बघायला गेलं तर प्रत्येक वेळेस आपण बघतो की मथुर मोठं मैदान मांडलं की सहजासहजी कधी हार मानत नाही. त्या अर्थाने पुन्हा एकदा सिद्ध करतो. तुम्ही बघितलं असेल पुसेगाव, कोरेगाव, पेडगाव, माळशिरसचं मैदान, जी मोठी मैदान आहेत ते 100% बैल गुलास पात्र होते. 1-2 मैदान अशी म्हणजे जे असतात त्यात काय 19-20 होतं, पण ह्या मैदानात गुलास पात्र होणं, कारण ही जी 4-5 मैदान आहेत हिंद केसरीची त्या मैदानचा गुलाल डोक्याला लावण्यासाठी बैलगाडा मालकांचं म्हणजे सर्वस्वपणाला लावतात की आपल्या नंदीला गुलाल लागावा, आणि मग तो आमच्या कपाळाला गुलाल लावतोय प्रत्येक मैदानचा. जेव्हा गटाला गाडी पळाली तेव्हा असं वाटतं चांगलं स्पीड लागलं. गटाला गाडीला चांगलं स्पीड लागलेलं, त्याच वेळेस म्हणलेलं की 100% गाडी आज गुलास पात्र होईल. तेव्हा गटालाच गाडी पळते तेव्हाच अंदाज कुठला येतो हे नाही. पुढला अंदाज येतो. जसं क्रिकेट मधला वर्ल्ड कप असतो त्या पद्धतीने सर्व आपले जे प्लेयर्स असतात बाबा क्रिकेटची टीम झाली की पूर्ण आपले एफर्ट्स देत असतात की पूर्ण जिद्दीनं पळत असतात, कष्ट करत असतात. त्याच पद्धतीने मथुरच्या डोक्यामध्ये पण जिद्द आहे की हिंद केसरी मैदानात आपल्या मालकाचं नाव कायम उंचावत गेलं पाहिजे. 100% बैल मालकासाठीच पळतो, चाहत्यांसाठी पळतो. आणि तुम्ही बघितलंय की कुठल्याही हिंद केसरी मैदानात दादाला नाराज नाही करून केलं त्याने, दादाची मान नाही खाली करून. नंबर कितवा पण होऊ द्या, महत्वाचं काय असतं गुलाला प्राप्त होणं. आज दादांचं काय सांगणार आहे की दादाचा कॉल झाला? दादांचा गट पळाला त्यावेळेस कॉल आला मला, गाडी चांगली पळाली, 100% गाडी राहील. पण आता माझा फोन स्विच ऑफ झाला, त्यामुळे बंड्याला आमचा फोन आला दादाचा की किती वेळची मी निघती काय होती गाडी मांडताना फोन कर. दादाचा बंड्याचा फोन चालू होता. दादा येणार होते? येणार होते, पण काय काम लागले, काहीतरी मिटिंग होती त्यामुळे येऊ शकला नाही. गाडी जर बघायला गेली तर गट असे सिंग ऑप्शन बघितलं, गाडी एका जोटीनं जुळून पळते. हो, नाही चांगली गाडी पळाली. राजा पण आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही बैल शानी लागली. गाडी आज बघितलं मांडाय काय ताप दिला नाही गाडीनं, काय नाही, दोन्ही पण बैल शानी लागली, गाडी चांगलीच पळाली. ड्रायव्हर पहिल्यांदा सोन्या होता रामसवाडीचा, आणि नंतर मग आमचा हक्काचा ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर. काय सांगाल दोन्ही ड्रायव्हर बद्दल? काय सांगाल? नाही, दोन्ही पण driver एक चांगले पहिलवान आहेत आणि एक म्हणजे ड्रायव्हर सुद्धा आहेत आणि रील स्टार सुद्धा आहेत, पण दोन्ही पण ड्रायव्हर चांगले आहेत. सोन्याने पण गाडी चांगली आणली आणि अच्युत काय आमचा घरचाच आहे. आम्ही म्हणजे पूर्ण विश्वास असतो, अच्युतला सांगावं लागत नाही की असं कर तसं कर. अच्युत गाडी बसला की आम्ही जवळ पण जात नाही, असं कर तसं कर, कुठं काय कर बैलाला. बाकी ड्रायव्हर बसले की सांगावं लागतं, पण अच्युतला नाही सांगावं लागत. अच्युतचा बॅटला कुठं तर मागे चालवता, पण आज अच्युतनं करून दाखवलं. अच्युतनं थांबलो नाही, थांबणार पण नाही. मथुरचा पण 2 मैदान जरा गुलालाच नव्हता आणि अच्युतला पण जरा होता, पण आज दोघांनी अच्युतनं आणि मथुरनं पण जिद्द बांधली की गुलालाच प्राप्त व्हायचं
आणि अच्युतनं दोघांनी ते करून दाखवलं. एम बद्दल काय म्हणतील का तर आज तडक्या फड उत्तर देणारा व्यक्ती म्हणजे एम हा नाना रोखतो बोलणारं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांना समंजसपणानं नाना बोलून कुठल्या गोरगरीबावर अन्याय होऊन देत नाही. मग तिथं स्वतः छातीची डाल करून नाना उभं राहतात. असेल एक बॅनर मैदानात होता, बँगलोरवरून आलेत कोणतरी, मथुरचे चाते बँगलोरवरून आलेत. मित्रांनो, खरंच असंच प्रेम राहू द्या मथुरवर आणि तुमच्या आशीर्वादानं अजून पुढचं जी हिंद केसरी मैदान येणार आहे त्या मैदानात तुमच्या आशीर्वादानं मथुर गुलास प्राप्त व्हावी हीच आमची इच्छा आहे. दादा पण आहे. दादा, काय आनंद आहे, मोठा विजय आज. बोला, एक शब्द बोला, पण काय काय आनंद आहे आज? भरपूर आनंद आहे. दादाचा फोन झाला, हा. दादाही बोलले चांगली गाडी पळत, फायनलला अजून चांगली गाडी पळेल. अचूट ड्रायव्हरला काय सांगायला लागत नाही, अचूट ड्रायव्हर त्याच्या आधी गाडी हा. पहिल्यापासून जाती चांगल्या आहे. बर. समीर भैया, एक म्हणावं लागेल की दोन्ही पण जिद्दी बैल आहेत आणि त्याच स्पीडनं पाहिले आज. मथुर तुम्हाला खरं सांगतो, खरोखर ईर्षेचा बैल आहे. जिथं मालकाच्या खरोखर अस्तित्वावर बोट ठेवलं जातं किंवा आम्हाला पायऱ्याला नाकारलं जातं त्यावेळेस मथुर करून दाखवतं. ह्या पण मैदानात आम्हाला बऱ्याच जणांनी पायऱ्याला नाही केलेलं. बघू पुढच्या मैदानाला पळू, इथं पायरा झालाय, तिथं पायरा झालाय. पण नानांचं आणि दादाचं बोलणं झालं की आपली गाडी पळवू आणि गाडी 100% चांगली पळून गुलास प्राप्त झाली. बघायला गेलं तर आता मथुरचं जेवढं वय जवळपास त्याच्यावरून पळणारी बैल सगळी थांबलेत, अजून पळतोय. आणि जर त्याचं बघायला गेलं तर सुट्टीला वगैरे पण आपण बघितलंय, अजून पण 7-7, 8-8 माणसांना ऐकत नाही, एवढा त्याचा राग आहे. तो थांबला नाही आणि थांबत पण नाही. तो थांबायला असा मथुर कोण? मग मथुर कसला थांबणार नाही तो. तेव्हा मथुरवर काही संकट येतात की पण ते सिद्ध करून लगेच दाखवतो. 2 मैदान हात आले, पण तिसऱ्या मैदानात 100% आणि महत्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात राहणं खरोखर तुम्हाला सांगतो. मगाशी पण मी तुम्हाला बोललो की या मैदानासाठी म्हणजे 4-5 मैदानात त्या मैदानासाठी खरोखर गाडा मालक आपलं आयुष्य पणाला लावतात की आपल्या बैलाला गुलाल भेटावा, आपल्या कपड्याला गुलाल लावा भेटावा हिंद केसरीचा. पण तो गुलाल आमच्या मथुरनं आम्हाला सलग 3-3 वर्ष गुलाल दिला. कोरेगाव, पुसेगाव, पेडगाव, माळशिरस. मथुरच्या चेहऱ्याकडे आता बघताना जाणवते की बाबा तो पण सांगतो मी आज काहीतरी करून दाखवले ते. आणि त्यात विषय काय झाला, बेंद्रा दिवशी जरा बैलाला 359 किलोमीटरचा प्रवास झाला. बरोबर 359 किलोमीटर गाडीचं रनिंग झालं ना. ज्या चात्यांच्या बैल न्यायचा होता, लांब लांब मांगलेत नेला, करंजात, कठापूर, साखरवाडी, फडतरवाडी. त्यामुळं जरा थोडासा विकनेसपणा होता बैलाला. पण काय बैलांना ते जाणवून दिलं नाही. शेवट दादाच्या नावासाठीच बैल पळाला. आज पुन्हा सिद्ध केलं हिंद केसरी माझ्या अंगावर बोला. जेव्हा जेव्हा मोठं म्हणजे स्वतः आकर्षित वेगळाच असते. हा, ईर्ष्येनंच पळतो बैल. आणि गाडी आता बघितलं तुम्ही सीमेला, गाडी मागं पळत होती पण निकालात तर बैलानं 100% गाडी ओढून लावली, निकाल घेतला. जसा तुमच्या भारत केसरीला पायावर निकाल होता, सगळ्या महाराष्ट्राला टॉपच्या गाड्या होत्या, MP UP वरनं गाड्या आल्या, तर डोंगऱ्या बिंगऱ्या सगळे मोठे मोठे नंदी होती आणि त्यात पायावर निकाल होता. आणि गाडी आपली उजव्याकडलं होती 1 नंबर तासावर. आणि 1 नंबर तासावर नुसता पाय दाखवला बैलांनी, सीमेचा निकाल घेतला आणि परत तिथे 1च नंबर केला बैलांना. आज पण निकाल रेषेच्या जवळ जशी गाडी पोहोचत होती तसं स्पीड अजून तसं बैलांना जशी निकाल रेषा जवळ आली तसं बैलांना गाडी ओढून लावली. म्हणजे आज गाडी पहिलं एक सांगा असं होतं की झुटून गाडी एकदम पडली की सरळ म्हणजे इकड तिकडं परफेक्टच. ड्रायव्हरला हाणाय चान्स गावतो. गाडी जर जुळून पडली, गाडी एकटाक पडली तर ड्रायव्हरला हाणाय चान्स गावतो. कासर मोकळं सोडून ड्रायव्हर दोन्ही बैल जर गाडी काही इकडे तिकडे लटपडायला लागली मग ड्रायव्हरला कासरा दाराचा बैल हाणायचा. ह्यात ड्रायव्हर 19-20 होतो. पण अच्युतन जागेवर पहिल्या उडीलाच कासरा टाकून देऊन गाडी जागेवरच हाणायला सुरुवात केली. भैया, यापूर्वी 1-2 मैदानात जरा सुट्टीला थोडस प्रॉब्लेम होत होता. म्हणजे एक मथुर सुटून विषय काय होता, मी तुमचा बरं झाला तुम्ही हा प्रश्न विचारला. मी सगळ्या जे मथुरचे फॅन आहेत सगळ्यांना सांगू इच्छितो की खाली बैल खूप रागीट स्वभाव आहे, अग्रेसिव्ह बैल आहे. खाली फक्त मित्रांनो आम्हाला साथ द्या. जर तुम्ही जास्त कालवा केला, खाली काय केलं तर बैल लगेच सुटून जायला बघतो. आता बघितलं तुम्ही पब्लिक एवढा माग काढला, आता बैल दोन्ही फेरे शांत उभा राहिला. असंच तुम्ही सहकार्य प्रत्येक मैदानात केलं ना तर बैल शांतपणे सुट्टी करतो बैलाची. तुमच्या आयुष्यामध्ये मथुरचं काय स्थान? आमच्या आयुष्यामध्ये म्हणजे देव, जो आपण देवरात देव पुजतो तसा देव आमच्यासाठी मथुर देव आहे. भाऊ पण असतात कायम. दादा, काय आनंद आहे आज? आनंदच आहे, फायनल राहिला आनंद. आणि हिंद केसरी मैदान कायम राहतोच. हिंद केसरी मैदान बरं. सांगताना सर्वांच्या अखंडाची एक जोडी ज्या महाराष्ट्रात देशात देव जाणलं जातं. दोन त्या म्हणजे आपला देव पक्कासूर आणि मथुर. सर्वांची पेक्षा की पुन्हा एकदा ही जोडी पावली. 100% पळू, 100%. कारण की दोन्ही पण महादेवाचे नंदी आहेत, फुरसतीच्या वेळात घडवलेले नंदी आहेत.
देवानं. जसा पहिलवान फुरसतीच्या वेळात घडवतात देव, तसे दोन्ही नंदी फुरसतीच्या वेळात घडवलेल्या आहेत नंदी. आणि खरोखर त्या बैलांनी ही तुम्ही आम्ही काहीच नाही, तुम्ही आम्ही शून्य आहे सगळी, मालक काही नाही, चाहते कोण, पण ह्या दोन्ही नंदीनी त्यांच्या पळाच्या जीवावर 14 देशात हे बैलगाडी क्षेत्र नेऊन ठेवले. या दोन्ही नंदी एक नंदी मथुरेत तर एवढं पब्लिक असतं, दोन नंदी एकत्र तर पब्लिक काय करेल? 100% तुम्ही बघितलं असेल, 2 मैदान पळाली गाडी, किती पब्लिक होतं आणि काय त्रास होतो ना आम्हाला पब्लिकचा ते आम्हाला माहिती आहे. पण त्या सर्वांचं प्रेम आहे म्हणून येतात ते, तो त्रास आम्ही पण सहन करतो. आता बॅड लक चालू आपला देव बकासूर. हा 100% लवकरच कमबॅक करेल बकासूर सुद्धा. आणि 100% आता पुढच्या येणाऱ्या मैदानात बकासूरला मी म्हणजे गुलाला 100% गुलाला राहणार पाहिजे. चालेल भैया, धन्यवाद. आणि असंच मथुर कायम तुम्हाला गुलाला ते होईल ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.